जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणे. आमदार विनय कोरे. वारणा शिक्षण मंडळाने शैक्षणिक प्रगतीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाकडून लेटर ऑफ परमिशन प्राप्त झाले आहे. पुणे विभागातील हे पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय असून 80 प्रवेश क्षमतेस मान्यता देण्यात आल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी दिली. वारणा परिवाराला अतिशय आनंद आहे की आम्ही गेले 5 वर्ष हा विषय घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की व्हेटरनरी कॉलेजेस हे वारणेसारख्या संस्थेला मिळावे, की जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात, म्हणजे अजून चांगल्या दर्जाचे व्हेटरनरीज आपल्याला निर्माण करता येईल. परंतु खाजगी संस्थांना व्हेटरनरी कॉलेज द्यावं का देऊ नये याच्या बाबतीत अनेक दिवस मतांतर होतं आणि हा निर्णय होत नव्हता. परंतु हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी घेतला आणि वारणा विभाग शिक्षण मंडळानं त्यामध्ये अर्ज केला होता आणि त्याच्या सगळ्या निकषामध्ये वारणेचं हे कॉलेज त्या ठिकाणी पात्र झालं आणि त्यामुळं आम्हाला या कोर्सला आता परवानगी मिळालेली आहे. आणि हे सगळ्यात चांगलं कॉलेज कसं होईल, देशातलं सगळ्यात व्हेटरनरीचं मेरिट जास्त वारणेच्या कॉलेजला लागेल अशा पद्धतीनं याचं नियोजन करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. नाही, मी तुम्हाला म्हटलं असं याच्यावर शास्त्रशुद्ध प्रयत्न झाले नाही किंवा ज्या पद्धतीनं प्रयत्न घ्यायला पाहिजे तसं संशोधन झालं नाही किंवा तेवढी माणसं उपलब्ध झाली नाहीत. आजही महाराष्ट्र सरकारमध्ये मला वाटते 550 जागा रिकाम्या आहेत, म्हणजे मिळत नाहीत व्हेटरनरीज. म्हणजे एवढी कमतरता ती मॅनपॉवरच आपण तयार करू शकलो नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते संशोधन व्हावं किंवा त्यातनं चांगलं ब्रीड डेव्हलप व्हावं, वेगवेगळे प्रयोग केले जावे, त्याचा डाटा केला जावा. त्यामुळं आपण थोडं मागं राहिलो, पण निश्चितपणानं आपण यातून काही चांगल्या गोष्टी करू शकू हा विश्वास मी व्यक्त करतो. अवेअरनेस मुलांच्यात आहेच. तुम्हाला मी काय म्हटलं, नीटमध्ये BMS पेक्षा किंवा डेंटल कॉलेजपेक्षा सुद्धा जास्त मेरिट लागतं ह्या कोर्सला. म्हणजे जे हुशार मुलं आहेत त्यांचा प्रेफरन्स पहिला MBBS आहे, पण MBBS नंतर दुसरा जो प्रेफरन्स आहे तो हा बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंडरी हा जो काही कोर्स आपण आता चालू करतो यालाच लोकांचा कल आहे. पश्चिम महाराष्ट्रात पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन व सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे देखील आमदार विनय कोरे यांनी सांगितले. यावेळी वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजींनी, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर UB देशनवर, JK शिंदे उपस्थित होते. माझं महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.